एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी आणि येसुबाई यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत आज 7 जुलै रोजी दुपारी 1 वाजता शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन करण्यात आलं। यावेळी घोडाधारी मावळ्यांकडून गायकवाड यांच्या प्रतिमेला घोड्यांच्या टाचांनी तोडवण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी, विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे, शहर संघटिका रीमा देशपांडे, जहिदा खान, धनाजी दळवी, रघुनाथ टिपुगडे, राजेंद्र जाधव, शशी बीडकर, बंडा लोंढे, रवींद्र चौगले, दीपक गौंड, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, पूनम फडतरे, माधुरी जाधव, सागर साळुंखे, योगेंद्र माने, तानाजी पाटील, रणधीर पाटील, पप्पू नाईक, हर्षल पाटील, प्रमोद डोंगरे आणि इतर शिवसैनिक उपस्थित राहून घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला। गद्दार शिंदेचे शिंदे सेना यांचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वक्तव्य केलं चुकीचं। युगपुरुषांचा, महापुरुषांचा अवमान करणं हा यांचा नेहमीचा धंदा सुरू झालेला आहे। आणि संजय गायकवाडांनी वक्तव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व अन्य कोण यांना विविध भाषा यायच्या, तर ते विविध भाषा शिकले ते का मूर्ख होते का, असं त्यांनी मराठी भाषा आणि हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात एक वक्तव्य केलं। तर त्यांचा मूर्ख हा शब्द लाजिरवाणा आहे। माझं संजय गायकवाडांना एक विधान आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला ते मूर्खच आहेत की तुमच्यासारखा एक नतद्रष्ट आमदार त्यांनी जन्मास आणला। काल गद्दार सेनेच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण वंशावळ म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज असतील, जिजामाता असतील, सई माता असतील, या सर्वांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केलं व याबद्दल प्रथमतः मी एक महाराष्ट्राचा नागरिक व एक शिवप्रेमी म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो व माझी अशी एक इच्छा आहे किंवा सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर त्या आमदाराचा राजीनामा घेऊन त्याची महाराष्ट्रातून हकालपट्टी केली पाहिजे। कारण छत्रपती घराण्यावर बोलण्या इतकं अजून कोणीही मोठं नाही व कोणीही स्वतःला मोठं समजू नये। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।